की या ठिकाणी होत असणारा हा नामजप यज्ञ, आणि या यज्ञाला तुम्ही इथं आलेला नाही तर भगवंतानं तुम्हाला इथं घेऊन आलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही अंतकरणामध्ये अहंकार ठेवण्याची गरज नाही की मी इथं स्वतःहून आलो आणि मी इथं नामस्मरण करतो आहे. लक्षात आलं का? कुठंतरी एक अदृष्टाचा भाग आपल्या चांगला आहे म्हणून भगवंत या पुण्य पावन भूमीवर, ह्या तीर्थस्थळावर आपल्याला घेऊन आलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर आपण सगळे सांसारिक माणसं आहोत. अनेक प्रकारचे दोष आपल्यामध्ये जडलेले आहेत. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हा कोणाच्या अंगामध्ये ठासून भरलेला नाही असं नाही. माझ्या पण आहे आणि तुमच्या पण आहे. आणि तसं जर बघायला गेलं तर याच्यातून आपल्याला जर शुद्धी पाहिजे असेल, आपण केलेली जेवढी जेवढी वाईट कर्म आहेत, सगळीच लोक काही जाणून बुजून वाईट कर्म करत नाहीत, पण न जाणता सुद्धा काही आपल्याकडून कर्म घडत असतात. त्या कर्मातून आपल्याला शुद्धी मिळावी याच्यासाठी हा नामस्मरण सोहळा आहे. भगवंताकडे जाण्याचे 4 मार्ग आहेत. एक कर्म मार्ग आहे, दुसरा योग मार्ग आहे, तिसरा ज्ञान मार्ग आहे आणि चौथा नामस्मरणाचा म्हणजे भक्ती मार्ग आहे. पहिल्या सांगितलेल्या 3 मार्गाने आपण बसलेली लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कर्म मार्गाने जर आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की समाज आपल्याला अनुकूल पाहिजे. आहे का? असं आपल्यामध्ये कोण आहे की आपल्याला कोणीच नावं ठेवत नाही, कोण आपली निंदा करत नाही? असं एकानं हात वर करून सांगा की माझी कोणी निंदा करत नाही. हे होऊ शकत नाही का? कारण हे असणारं जे जगत आहे ना, हे जगत ह्या त्रिगुणातीत अवस्थेनं भरलेलं आहे. सत्व आहे, रज आहे, तम आहे. त्याच्यामुळे समाज अनुकूल होईन आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं म्हणलं, सद्गुरूंच्या चरणाची सेवा आपल्याला घडायची म्हणलं तर ते जमणार नाही. दुसरा मार्ग आहे योग मार्ग. योग मार्गाने जर जायचं झालं तर या ठिकाणी सांगितले, योगी कोणाला म्हणायचा? चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, असं म्हटलं. आता तुम्ही म्हणणार रामदेव बाबा योग गुरु आहेत का? प्रश्न आहे मोठा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये योग साधनेचं महत्व सांगितले. कुणाला योगी म्हणायचा? माऊली म्हणतात, जो समुद्रा पहिलं थडील देके स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे नाम योगी. ज्याला समुद्राच्याही पलीकडचा म्हणतोय मी, किनारा दिसतो आहे, स्वर्गामध्ये काय चाललंय त्याला मृत्यू लोकामध्ये कळतं, आणि मुंगीच्या मनातले पण भाव ज्याला कळतात त्याला योगी म्हणायचा. इथं कुठल्या योग्याला आपण बसूयात सांगा? त्या नियमामध्ये कुणाला बसूयात? योग साधनेचा जर विचार करायला गेला तर यम, दम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, शेवटची अवस्था त्यातली समाधी आहे. आणि तिथपर्यंत जर जायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याग करून एका ठिकाणी कुठंतरी, असं त्याला काय म्हणू आपण, एकांत वासामध्ये बसावं लागतं. आणि एकांत या शब्दाचा अर्थ असं सांगितला की एकाचाही ज्या ठिकाणी अंत होतो त्याला एकांत म्हणायचं. तुम्ही काय म्हणाल? कोण नाही तर आपण एकटं जाऊन बसलो की तो एकांत, त्याला एकांत म्हणता येत नाही. जोपर्यंत तुमच्या मीचा अंत होत नाही, मी कोणीतरी आहे याचा अंत होत नाही, तोपर्यंत त्याला एकांत म्हणता येत नाही. त्याच्यामुळे त्या योग मार्गाने पण आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही. तिसरा मार्ग सांगितला ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने जर भगवंतापर्यंत जायचं म्हणलं तरी सुद्धा जाईलच असं सांगता येत नाही. का? कारण माणसाला ज्ञान आलं की त्याच्या सोबतच अहंकार सुद्धा जडतोय त्याला. काही काही वेळेला असं म्हणावं लागतंय की ज्ञानापेक्षा अज्ञानी माणूस चांगला. का असं म्हणावं असं वाटतंय? कारण त्याला कुडगोऱ्या कधी सुचत नसतात. कुडगोऱ्या सुचतात कुणाला? माऊलींचे एक फार सुंदर ओवी आहे, ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेस. पण माऊलीने ते एक धोका सांगितला. संतांच्या संगतीमध्ये, सद्गुरूंच्या संगतीमध्ये आता जी ही पदयात्रा निघालेली आहे याच्या अनुषंगिक सात्विक भाव निर्माण होण्यासाठी जी अवस्था आहे त्याच्यामध्ये घेतलेलं सात्विक ज्ञान आपल्याला फलीभूत ठरतं. नाहीतर इतरत्र ज्ञान ही समाजाची वाताहत करण्यासाठीच लोक वापरत असतात. लक्षात येते ना मी काय म्हणतोय? अज्ञानी माणूस कुणाचंही काय वाईट करायला जस कारण त्याला ते ज्ञानच नसते,
पण ज्ञानी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं सांगितलं, नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानापाटी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अनेक संकटामध्ये टाकणार हे तामस ज्ञान आहे. त्याच्यामुळे सात्विक ज्ञानाची कास जर आपल्याला धरायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असा असणारा नामस्मरण सोहळा, पदयात्रा असेल. काय होते यानं तुम्ही पहा, वारकरी संप्रदायामध्ये तर सांगितलंय, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंद. सगळे कुटुंबामध्ये एकामेकाच्या द्वेषानं कंटाळलेले असतात. आणि एका अंतकरणाची शुद्धी होण्याचा जर मार्ग काय असेल तर तो असा असणारा नामस्मरण सोहळा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदयात्रा. एक संधी असते आपल्याला. माणसानं किमान स्वतःची बॅटरी वर्षातून एकदा तरी चार्जिंग करून घ्यावी, तर त्याचा प्रकाश वर्षभर तुम्हाला पुरेल. प्रकाश डिम झाला की समजायचं मग अनेक संकट यायला लागतात, आणि मग आता काय करू, काय समजत नाही, काय होते कळत नाही. आणि मग अनेक लोक आपली मार्ग धरतात. कुणाचा? देवरशांचा. जे रियालिटी आहे ते सांगायला लागलोय तुम्हाला. मग तिकडे अनेक हे करा ते करा, ह्याव करा त्याव करा, तुमच्या माहिती करता सांगतो. तुकोबाराय म्हणतात, या आयुष्यामध्ये तुमची बायको सुद्धा तुम्हाला सोडवणार नाही, कुणाचा नवरा सुद्धा कुणाला सोडवणार नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही असं म्हटलं. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. इथं तुम्हाला सोडवणारे फक्त सद्गुरू आहेत. सद्गुरूंच्या शिवाय या जीवनामध्ये तुम्हाला कोणीच सोडवू शकत नाही. लक्षात घ्या, हे मी नाही सांगत, शास्त्र सांगते. लक्षात आलं का? सगळे कुठपर्यंत आहेत तुमच्या सोबत? जोवरी चळण वळण गा तोवर सगळे तुम्हाला माझा माझा म्हणणार, तुम्ही जोपर्यंत मिळवताय तोपर्यंत. माणी ती लहान थोर देह सुखाची या काजा, पण एकदा तुमच्या इंद्रियानं राजीनामा दिला तर स्वतःची बायको सुद्धा नातवाला कडेवर घेते आणि म्हणते, जास्त जर रडलास तर त्या कोपऱ्यात बसलेल्या बागुलबुवाकडे दिल्याशिवाय राहणार. कोण आहे तो बागुलबुवा? कोण आहे? जिच्यासाठी आयुष्यभर संसार केला तीच बायको नवऱ्याकडे बोट करून दाखवते, बघितलंच काय बागुलबुवा, त्याच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार. लक्षात घ्या, इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे. तुम्हाला जर खरंच किंमत पाहिजे असेल, किंमत हा भागच नाही सोडा, अंतकरणाची शुद्धी पाहिजे असेल तर सद्गुरूंच्या चरणाची उपासना हीच आपल्याला तारणार आहे, अन्यथा या जगामध्ये कोणीही तारणार नाही. म्हणून जे सातत्यानं वर्षभर ते अंतकरण आपलं मलिन झालेलं असते. अंतकरण म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. लक्षात आलं का? ते मलिन झालेलं शुद्ध करण्यासाठी नामस्मरण सोहळा, ते मलिन झालेलं शुद्ध करण्यासाठी पदयात्रा. लक्षात येते ना मी काय म्हणतोय? आणि तिथं काय अवस्था असते? सगळे वेगवेगळ्या घरातले असतात, आनंदानं राहतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. तिथं डोह पण आनंदाचा आहे, त्या डोहातला तरंग सुद्धा कसा आहे? आनंदाचा आहे. डुबकी मारली तर तुम्हाला काय मिळणार आहे? आनंदच मिळणार आहे. पण तो आनंद घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण वेळेत वेळ काढून तिथपर्यंत गेलं पाहिजे. एक तुकडोजी महाराजांचा एवढा सुंदर अभंग आहे, ते काय म्हणतात पहा. ही जी देहरूपी घोंगडी आहे ना भगवंता, ही या संसार रूपी घाणीनं व्यापल्या म्हणतात. काय म्हणतात? व्यापलेल्या, वासनेनं लिप्त झालेले आहे. काम क्रोधादी विकारानं तिच्यावर असं आवरण जडलेलं आहे. आणि याची जर शुद्धी करायची असेल ना तर त्याला नामरूपाचा साबण लावावा लागेल. त्या एकमेव नामसंकीर्तनाच्या नाम जपाच्या साबणानच काय होईल? ह्याची शुद्धी होईल, अन्यथा होणार नाही. लक्षात आलं का? म्हणून इथं नामाला हे फार महत्व आहे. तुम्ही ही कथा ऐकलेली आहे की ज्या वेळेला सेतू बांधायला चालू होता, दगडावर राम असं लिहायचं आणि दगड टाकला की काय व्हायचा? तरंगायचा. आता काही लोकांना, विज्ञानवादी लोकांना भाकड कथा वाटली. मी पण विज्ञानवादीच आहे, पण याच्यावर रिसर्च पण झाला आणि त्यावेळेचे असणारे दगड आजही समुद्रात कसे तरंगतात हे दाखवलंय. सगळं युट्यूबला व्हिडिओला आहे, तुम्ही पहा सगळं. एवढी त्या रामनामामध्ये ताकद आहे.
जर समजा राम लिहिल्यानंतर जर दगड तरंगत असेल तर तेच राम नाम तुमच्या अंतकरणामध्ये गेल्यानंतर तुम्ही तरंगणार नाही का? तुमची शुद्धी होणार नाही का? पण ते कसं घ्यावं लागेल? बुद्धी एकीकडे आहे, मन एकीकडे आहे, विचार दुसरा चालू आहे आणि मुखाने फक्त काय? स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. भेटतील का स्वामी? भेटतील का? म्हणून इथं काय सांगितलं? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य. तुम्हाला शरीरानं, तुमच्या मनानं, तुमच्या जीवानं, प्राणानं भगवंताची सेवा करावी लागेल, तरच ते नाम फलद्रूप होते. आणि हे सगळं तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? पदयात्रेतच, दिंडीमध्येच पाहायला मिळेल. कारण तिथं तुमच्या बुद्धीमध्ये दुसरा कुठला दोष नाही आहे. सकाळी उठलं की स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. किती वेळ? 12 तास. आणि असा जर स्वामी समर्थ, स्वामी समर्थ किती दिवस असते? 10 दिवस आहे ना आपला? 11 दिवस. 11 दिवस जर असा कंटिन्यू जप झाला, झोपेत सुद्धा स्वामी समर्थच चालू होईल. आणि असं जर झालं तर प्रत्यक्ष स्वामी समोर उभारल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं का? समोर उभारल्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्व अनुभव आहेत तुमच्या माहितीकर सांगतो. पण आपलं कसं होते माहितीये का? आलो असतो पण संसार आम्हाला काय सोडायला तयार नाही. आलो असतो पण यातून आम्हाला वेळ मिळत. तुम्ही गेल्यानंतर राहणार आहे का? बोला लवकर. तुम्हाला असं वाटतंय का तुमच्यामुळे चालतंय? तसं असेल तर कोणतरी हात वरून करून सांगा मला की मी करतोय म्हणून चालतंय. असा अहंकार धारण करण्याची गरजच नाही. कारण कसं आहे पहा, चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून दे म्हणून सांगितलं. हे शरीर आपल्या सत्तेनं चालत नाही. आणि जर आपल्या सत्तेनं चालत असतं तर तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाण्याची गरज लागली. कळते ना? डॉक्टर साहेब आहेत तिथं बसलेत, हा ना? या जगतातली कुठलीच गोष्ट आपल्या सत्तेनं चालत नाही. फक्त आपण धारण केलाय अहंकार की माझ्यामुळं चालतंय. आणि जोपर्यंत माझं माझं हा शब्द तुमच्यातून निघून जात नाही तोपर्यंत सद्गुरू किंवा भगवंत तुमच्यावर कृपा करतीलच असं सांगता येत नाही. आणि हे ममत्व जाण्यासाठी काय करायची? पदयात्रा करायची. संतांनी सांगून ठेवलेलं आहे, एक एक यज्ञ कोटी कोटी फेरा, किंवा राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. किती महत्व आहे माहिती आहे का याचं? आपण यज्ञ करतोय माहिती आहे का? पूर्वी राजस्व यज्ञ, अश्वमेध यज्ञ व्हायचे पूर्वीच्या काळामध्ये, द्वापार युगामध्ये 12-12 वर्ष यज्ञ चालायचे. किती वर्ष? 12 वर्ष. हा. आणि त्या 12 वर्षामध्ये त्या यज्ञाची फलश्रुती मिळायची. हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्या यज्ञामध्ये ओतली जायची. आता आपल्या मुलांना खायला मिळते का? मिळते काय? मग आता ते होणं शक्य आहे का आपल्याकडून? मग त्याच्यातून एक कलियुगामध्ये मार्ग सांगितला, राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. भगवंताचं नाव घेऊन जर तुम्ही पाऊल टाकला त्या ठिकाणीच यज्ञ आहे. मग काय हरकत आहे का? बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? पूर्वी 11-12 वर्षाचे यज्ञ चालत असताना 11 वर्ष 11 महिने झालं, 1 महिना फक्त यज्ञ कंप्लीट व्हायला राहिलंय. त्यावेळा तो यज्ञ जर भंग करायचा असेल त्यावेळेचे ऋषीमुनी काय करायचे माहिती आहे का? सॉरी, राक्षस काय करायचे? तो भंग करण्यासाठी मृत प्राणी, मृत शरीर आणून त्या यज्ञामध्ये टाकायचे. ते टाकलं ना त्या यज्ञामध्ये की तो यज्ञ काय व्हायचा? अपवित्र व्हायचा, भंग पावायचा. त्याचं काही फलश्रुती मिळायची नाही. आता तुम्ही सुद्धा रोज यज्ञ करताय, माहित आहे का तुम्हाला? इथं बसलेले सगळे यज्ञ करतात, माहित आहे तुम्हाला? नित्य तुम्ही यज्ञ करताय. कोणता? एक श्लोक म्हणताय, आठवतोय का बघा? वदनी कबल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते जीवन करी जीवित्व, उदर बरण नोहे, उदर बरण नोहे. काय म्हणताय? जाणीजे यज्ञ कर्म. आता श्लोकाकडे लक्ष असतंय, अर्थाकडे लक्ष असतंय का जेवणाकडे लक्ष असतंय? हे ज्याचं त्यानं तपास लक्षात येते ना? इथं जठराग्नी प्रज्वलित आहे, अंतकरणामध्ये हृदयामध्ये परमात्मा विराजित आहे. आणि ते परब्रह्म नामत्या अन्नाचं हवन करून आपण यज्ञ करायचं आहे. मग पूर्वी हडमासं टाकली की यज्ञ काय व्हायचा? भंग पावायचा. तुम्ही काय करताय? तुमचं तुम्ही बघा, तुमच्या यज्ञामध्ये तुम्ही काय टाकताय?
आणि असं जर तुम्ही यज्ञामध्ये टाकत बसलात आणि भगवंताची प्राप्ती मला जर होईल असं म्हणलात तर ते कधीही शक्य. मग अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आपण चुकी कधी बघत नाही. मी केलेलं सत्कर्म बघतोय पण आपण केलेलं दुष्कर्म कधी बघत. हे मांसाहार करणं हे सुद्धा काय दुष्कर्मच आहे ना. त्यानं फलश्रुती होईल का? शरीराची शुद्धी व्हायची असेल तर तुम्हाला सात्विक आहार घ्यावा लागेल. सात्विक आहाराच्या अनुषंगाने तुम्हाला काय होईल, या सृष्टीमधले असणारे सात्विक व्यूज जेवढे आहेत तेवढ्या तुमच्याकडे आकर्षित होतील, शरीरामध्ये भरायला चालू होतील आणि लवकरात लवकर तो परमात्म्याची काय होईल, तुम्हाला प्राप्ती होईल. आणि हे सात्विकता येण्यासाठी हे नामस्मरण आहे. ही सात्विकता येण्यासाठी ही पदयात्रा आहे. लक्षात येते ना. नामानं दगड तरंगला पण माणसं तरंगत नाहीत. यक्ष प्रश्न आहे का नाही? बर, आणि एका ठिकाणी काय सांगितले पहा, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. किती जन्माची? भगवंताचं एकदा जर नाव घेतलं तर अनेक जन्माची पाप जळून खाक होतात, हे संत सांगतात. तुम्हाला याच्यावर कोणाला प्रश्न आहे का, शंका आहे का? तुम्ही म्हणणार कसं शक्य आहे? मी सातत्याने उदाहरण सांगतोय. आपल्याकडे आता भात कापणी होते, अखंड गावाचं पिंजर गोळा केलं आणि एक त्याची व्हळी रचली. ती व्हळी होईल का बडमी होईल? काय होईल? मोठीच्या मोठी व्हळी होईल. होईल ना. मग जेवढी मोठी व्हळी आहे तेवढाच मोठा अग्नी त्याला लावावं लागेल का? लागेल का? तेवढी त्या व्हळीची व्याप्ती एवढी म्हणून तेवढाच मोठा अग्नी घ्यावा लागेल. चालेल का? एक ठिणगी जरी पडली तरी जेवढं ते आहे ना डोंगर, तेवढा सगळं काय होतंय, जळून खाक होतंय. तसं नामाची एक ठिणगी जरी अंतकरणातून म्हणतोय मी जर पडली तर सगळे दोष निघून गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं का? म्हणून इथं सांगितलं, नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगली बघा, याविन अनिक असतापै साधन वाहतसे आण विठोबाचे. आणि तुका म्हणे सोपे, सगळ्यात सोपं जर काय असेल तर हे नुसतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जरी जप केला ना तरी सगळी पाप निघून गेल्याशिवाय राहणार. पण कसं करायला पाहिजे? मनानं, बुद्धीनं आणि चित्तानं एकत्र येऊन अनुसंधान म्हणतात त्याला. काय म्हणतात? मन, बुद्धी आणि चित्त ज्यावेळा एकत्र येतं आणि एकाच गोष्टीचा ध्यास घेतं त्याला काय म्हणलं जातं? अनुसंधान. असं अनुसंधान तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना की ज्या वेळेला मार्गक्रम हळूहळू केल्याशिवाय आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, तसं त्या साधनेचं प्रवेशद्वार म्हणजे हे नामसंकीर्तन आहे आणि त्या साधनेचं प्रवेशद्वार म्हणजे ही पदयात्रा आहे. लक्षात येते ना मी काय म्हणतो ते? त्या साधनेचं प्रवेशद्वार म्हणजे काय? पदयात्रा आहे. म्हणून ते करायचं. कारण का माहित आहे काय? एक 2च मिनिटं घेतो आणि थांबेल. रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांचं शिक्षण पूर्ण झालं आणि गुरुदक्षिणा द्यायला म्हणून विवेकानंद समोर गेले. म्हणले, गुरुजी काय देऊ तुम्हाला? रामकृष्ण परमहंसाने अनेकांच्याकडून अनेक काहीतरी मागितलं पण हे पटशिष्य होते. लक्षात आलं का? शिष्य कोणाला म्हणायचं? गुरूंच्या अंतकरणातले भाव ज्याला कळतात त्याला शिष्य म्हणायचं. नाहीतर काम सांगितलं की गुरुजी तुमचे पाय कसे सोडू, पेढा खातोस म्हणलं की तुमची आज्ञा कशी मोडू, असे शिष्य तुम्हाला भरपूर दिसतील. काय हवं आहे सांगा म्हणल्यानंतर रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, नरेंद्रा, या सृष्टीवर सगळ्यात वाईट आणि सगळ्यात घाण जी वस्तू आहे ती मला आणून दे. काय सांगितलं? सगळ्यात वाईट आणि सगळ्यात जी घाण वस्तू असेल तेवढी मला आणून दे म्हणून सांगितलं. स्वामी विवेकानंद बाहेर पडले, सगळीकडे फिरले पण त्यांना कुठलीच ज्या वस्तूला हात घालायला जाईल तिनं काहीतरी शुद्धीचं काम केलेलं आहेच. फिरले 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 आणि जाता जाता काय झालं होतं, एके ठिकाणी अशी विष्ठा पडली होती. म्हणजे सगळ्यात दुर्गंध आणि घाणयुक्त काय जर असेल तर ही विष्ठा आहे. मग ते विष्ठा उचलायला गेले तेवढ्यात ती बोलायला लागली. काय म्हणते पहा, हात लावू नका म्हणे आम्हाला. एकदा तुमची संगत लाभली, काल मी एक जेवण होतो. काल काय होतो? जेवण होतो. तुमच्या संगतीत आल्यामुळं हा दुर्गंध निर्माण झाला.
तुमच्या संगतीत आल्यामुळे काय झालं, हा परिणाम कोणाचा आहे? तुमच्या संगतीचा आहे. स्वामी विवेकानंद काही बोलले नाहीत, सद्गुरूंच्या समोर जाऊन उभा राहिलेत. रामकृष्ण परमहंसांच्या समोर विचारलं, काय घेऊन आला? सगळ्यात वाईट गोष्ट, सगळ्यात वाईट वस्तू कुठं आहे? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, तुमच्या समोर उभारलेली आहे हीच. या जगामध्ये सगळ्यात जर वाईट गोष्ट काय असेल तर तुमच्या समोर उभारलेली आहे, हिचा स्वीकार करा. का हे सगळं अभ्यासांती आहे, लक्षात घ्या. हे सगळं कसं आहे? अभ्यासांती. म्हणून हे असणार एक तर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आयशे. पण पुढचं चरण सांगितलं, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. वाईट कर्म या शरीरानंच होतं आणि सात्विक कर्म सुद्धा या शरीरानंच होतं. शरीराची शुद्धी पाहिजे असेल, कुटुंबाची शुद्धी पाहिजे असेल, कुठंही जाऊ नका, कुठंही जाण्याची गरज नाही. स्वतःहून आपुली आपण करा सोडवण. तुझं आहे तुझं पाशी, परी तू अवस्था काय माहित आहे का? ते देवरश असते झोपडीत आणि फॉर्च्युनर घेऊन त्याच्या दारात जातात. महाराज आणखीन एक गाडी उभा राहील काय आणि 4 बंगले उभा राहतील काय? ते तिथनच मोठ्यानं बोलताय, 4 का 5 करून देतो. अरे तू का मग इथं आहे? लक्षात येते ना? हे मी माझं नाही सांगत, माऊली काय म्हणते, जयाचे ऐहिक धड नाही तयाशी परत्र पुस्तिकाई. ज्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही तो जगताचा उद्धार कधी करू शकत नाही. म्हणून तर तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हालाच पाऊल पुढे टाकावे लागतील आणि तुमच्या उद्धाराचं पाऊल म्हणजेच ही पदयात्रा आहे. लक्षात आलं का? त्या 11 दिवसामध्ये नाही, जर मी मध्ये पण तुम्हाला बोललो, त्या नियमाने जर तुम्ही गेला, फार सुंदर अनुभव येतील, फार चांगले चांगले दृष्टांत स्वामींचे होतील. लक्षात घ्या, कारण इथून जाताना आपल्याला काही घेऊन जायचं नाही, फक्त तुमचं चांगलं कर्मच तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्या कर्माचाच हिशोब तिथं होणार आहे, इतर कुठल्याही गोष्टीचा हिशोब होणार नाही. म्हणून तुमचं धन जर काय असेल तर तुमचं चांगलं कर्म हेच तुमचं धन आहे. म्हणून या ठिकाणी ही पदयात्रा सगळ्यात महत्वाची गोष्ट, की मी असं ऐकलं होतं, अक्कलकोट वही आते है जिने स्वामी बोलाते. आता मी तर म्हणतोय, स्वामीने नाही बोलवलं आणि अंतकरणामध्ये जाण्याची वृत्ती नसली तरी पाऊल पुढे टाकायचा, खरं थांबायचं नाही. कारण कसं आहे माहिती आहे काय? गुरुचरित्रामध्ये एक वाक्य आहे, निर्लज्जम गुरु सानिध्य. वाचलंय ना गुरुचरित्र? निर्लज्जम गुरुंनी फटकारलं, मारलं, टाकून दिलं, तुमचं चरण सोडणार नाही. लोक नको त्या ठिकाणी मॉन्ड होतात, पाहिजे त्या ठिकाणी होत हित मॉन्डवा. परमार्थामध्ये अंतकरणात वाटत नसेल ना तुम्हाला की जायचं नाही, आणि कसं असते बघा, ज्या वेळेला जायचं नाही असं वाटतंय त्यावेळेला आवर्जून जायचं, उद्धार आहे. काय म्हणतो लक्षात? पदयात्रेला जाण्याची मानसिकता नाही, त्यावेळेला 100% जायचं. रामकृष्ण परमहंसांच्या कडे एक घोष नावाचे नाटककार आले होते. ते म्हणले, स्वामीजी, कारण कलाकार म्हणले की जरा चंचल असतात, इकडं मी काय बोलत नाही. ते म्हणले, हे मन ऐकतच नाही, गडबड करतंय, सारखं वाईटच विचार करतंय, काहीतरी सांगा हे स्थिर व्हायसाठी. रामकृष्ण परमहंस हसले, कारण जे महात्मे असतात ते जास्त बोलत नसतात, कधी एकाच वाक्यात तुम्हाला सांगून टाकतात, तुम्ही त्याच्यावर समजून जायचं. ते म्हणले, असं होतंय का? एक काम करा, जे जे तुमचं मन संकल्प करते त्याच्या विरोध जा, त्याच्या विरोध जा. त्यांना व्यसन होतं तंबाखूचं. आता ते मन म्हणायला लागलं, आता तंबाखू खायला लागतोय, खायचा नाही. आता हे वाईट काम करायचं नाही, फक्त मनाच्या विरोधात जायचं. कधी? चांगल्या कामात नव्हं. हा शब्द पहिला पक्का डोक्यात ठेवा, नाहीतर तुम्ही तेवढंच घेऊन जाल. ज्या वेळेला ते वाईट कृत्य करायला लागतंय ना, त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये जाऊन कार्य करायचं. तसं पदयात्रेला येण्याची मानसिकता का होत नाही माहितीये का? अनेक जन्माची पापं ती डोक्यावर बसलेली असतात, ती तुम्हाला तिकडे प्रवृत्त करत नाहीत, भगवंताचं साधना करायला तुम्हाला प्रवृत्त करत नाहीत. पण अशा वेळेला तुमची विवेकशील बुद्धी जागृत झाली पाहिजे. मन कुठेही भरकटू दे, पण बुद्धीनं जर निश्चय केला तर मन कुठं जात, आणि ठरवायचं, काही नाही, मला जायचंच आहे, मी जाणारच, आणि किमान 10-11 दिवस तरी भगवंताचं नामस्मरण करणार. असं जर शुद्ध अंतकरणानं नामस्मरण केलं, मला वाटतंय पुढच्या वेळेला तुम्हाला पत्रिका पण धाडण्याची गरज नाही. एवढं सगळं ग्राउंड आहे ना, हे तुमच्या अनुभवानं भरेल सगळं. लक्षात आलं का? पण त्याच्यासाठी अंतकरणाची शुद्धी, आणि ती अंतकरणाची शुद्धी कशानं होते?
नामस्मरणानं. जसं एखाद्या बाटलीमध्ये खाली कचरा साचलेला आहे, तो कचरा जर काढायचा असेल तर तो निघत नाही. तसं काय करावं लागेल, वरनं पाणी ओतावं लागेल. जसं जसं त्या बाटलीमध्ये तुम्ही पाणी ओतत राहाल तसं तसं आतला कचरा काय होईल, सगळा बाहेर पडून निघून जाईल. लक्षात आलं का? तसं या शरीर रूपी बाटलीमध्ये नामस्मरण रूपी पाणी ओतत राहा. हळूहळू हळू यातले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, क्रोध, हे सगळं आहे ना, हळूहळू सगळं काय होईल, बाहेर पडून जाईल. आणि एकदा ते शुद्ध अंतकरण झालं ना, की मग आपुली या छंदे वर्तत असे अशा अवस्था निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदर विठ्ठल.